त्याच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून अर्धशतक देखील झलकवलं होतं. रोशन नक्कीच चांगली कामगिरी केली होती पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर रोशन याने. पण पाहतोय 2025चा हा रणसंग्राम बिरवाडी असोसिएशन चषक नक्कीच तब्बल 38 संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तर पाहिलं तर अंतिम दिवसातील हा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय राजवाडी वर्सेस भिवगर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राजवाडी संघ आणि भिवगर संघ आपला 12 विकेटवर पाठवायचा आहे. स्ट्राईकला आपण नईमला पाहतोय, नॉन स्ट्राईकला आवेशला पाहतोय. कालची मॅच जर आपण पाहिली असतील तर एक चेंडू आणि 5 धावांची गरज असताना नक्कीच मोठा फटका खेळून आपल्या संघाला विजय करून दिला होता नईमने. तो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला आवेश, गोलंदाजी मा तयार गोलंदाज रोशन पार्टे. पहिला चेंडू पाहायचा आहे. हो हो, गतीमध्ये टाकलेलं परिवर्तन आपण पाहिलं. चेप्पा पडल्यानंतर चेंडू आपण वलन घेणार चेंडू पाहिला आता. यष्टीरक्षक आशिषच्या हातामध्ये निर्धाव चेंडू गेलाय. पहिला चेंडूची सांगता निर्धाव झाली. 3 षटकाचा सामना असणार आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला राजवाडी संघ, दुसऱ्या बाजूला पाहतोय भिवगर संघ. दोन संघामध्ये ही लढत पाहतोय. पुढचा चेंडू पाहायचा आहे. रोशन, हो हो, लोअर फुलटॉच पता चेंडू होता. ऑन साईड टेरिसमध्ये फटका खेळलाय. शतरक्षक येणार. एक धाव मात्र पळून पूर्ण गेलेली. धाव संख्या एक. स्कोरबोर्ड लागते आपण पाहतोय धाव संख्या आहे एक. जिथे पहिलं षटक आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहायला गेलाय रोशन. नक्कीच हो हो, बिगिट गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पायाचा झेल होईल का? परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय ओवेच्या बॅट मधून बिरवाडी असोसिएशनच्या ब्रँडेड षटकार. 6 धावा नक्कीच आल्यात. 6 धावा देखील टीमच्या खात्यात जोडल्या जाणार. धाव संख्या 6 ने वाढेल. धावसंख्या पुढे बारसगाव आपण संघ 7 धावा. ओमसाई बारसगाव संघ याचा इथे सन्मान केला जाते. मी त्यांच्या संघाच्या कर्णधार किंवा खेळाडूला विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपला ही चषक 4 नंबरचा चषक आपण दिलेला आहे, त्याबद्दल आपला सन्मान केला जातो. पुढचा चेंडू पाहायचा आहे रोशनचा ओवेस साठी. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता, परंतु बॉईट आणि बॉलचा मात्र इथे संपर्क होत नाही. चेंडू निघून जातो इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते. धाव फलक मध्ये स्थिर राहते. धाव संख्या आहे 7. चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून पाहतोय. मोठा हातफटका आल्यानंतर कमबॅक केला त्याने. नक्कीच यासाठी माहीर आहे रोशन. पुढचा चेंडू पाहायचा आहे ओवेसाठी. किती वेळ थांबवेल पाहिजे मैदानाच्या. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचा दूर क्षेत्र येतोय, पण 1 बाउंड चेंडू होईल फरार. येईल ओवेच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड चौकार. या 4 धावा नक्की टीमच्या खात्यात देखील जोडल्या जाणार आहेत. धाव संख्या 4 ने वाढेल. बारसगाव संघाला पुन्हा एकदा धन्यवाद दिला जाते की लाईनमनची जी महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे ती बारसगावची ओमसाई बारसगावची खेळाडू करतात. त्यामुळे तेवढा जेवढं धन्यवाद देऊ तेवढं थोडं आहे. धाव संख्या जाऊन बोलले 11 अकॅडमी टेबल पाहतोय. तिथे पहिलं षटक का रोशन यांच्या माध्यमातून. हो हो हो, लिगल आणि फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक 1 संपलाय. 1 षटकानंतर टीम राजवाडी संघाचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय जिथे धावसंख्या 11. चांगली गोलंदाजी पाहिली आपण पहिल्या षटकामध्ये. रोशनचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली होती. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. चौथ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू टाकला होता. 5वा चेंडू चौकार आला होता. 6व्या चेंडूवर निर्धाव आला होता. तब्बल त्याने 11 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय श्याम. श्याम याला पानावर होता. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक आपण पाहतोय श्यामच्या माध्यमातून. अंतिम दिवसातील हा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहणार होता नईमला.
त्यांनी कालची मॅच कालचा दिवस अक्षरशः गाजवलाय तो नईम स्ट्राईक एंडला. शॉर्ट ऑफ चेंडू होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रावळताना पाहतोय दूरवर क्षेत्ररक्षक येतोय तो पण एक धाव बोलून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय पाहिलं जाईल परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपात नईमला. पहिला आदरा बसतोय राजवाडी संघाला 12 आकड्यावरती. दुसऱ्या षटकात आपण पाहतोय मुजाहिद त्याला पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय मुजाहिदला की चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण श्यामला. कालचा दिवस देखील श्यामने देखील चांगली गोलंदाजी केली होती पाहिलं तर. पण पाहताय बिरवाडी खेळ असोसिएशन मर्यादित असोसिएशन चषक 2025चा हा रणसंग्राम येऊन ठेपला अंतिम दिवसावरती. अंतिम दिवसातील हा क्वार्टर फायनलचा सामना त्यानंतर आपण सेमीफायनल 2 सेमीफायनल आणि एक फायनलची मॅच नक्की तिथे पाहणार होत्या मैदानाच्या आतमध्ये. या मॅच वरती नजरा नक्कीच असणार आहेत कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होईल. 3 संघ तर सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल झालेत तर पाहायचं आता कोणता दाखल होईल. पुढचा चेंडू ओ हो पाहिलं तर थोडासा गती परिवर्तन मध्ये टाकलेला चेंडू आपण पाहिलात परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट स्वरूपाचा अवंत स्वरूपाची धाव टीमच्या खात्यात देखील जोडली जाणार आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती आपण पाहतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतोय श्याम इथे मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करावं लागेल. शॉर्ट ऑफ चेंडू पाहिलं तर याच्यावरती नक्कीच मुजाहिद नाराज असणार आहे. शॉर्ट चेंडू होता पुल करायचा होता लकीली अनसक्सेसफुल राहिलाय. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क मात्र होत नाही. चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक आशिषच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. धाव परत स्थिर आहे. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या आहे 13. 13 म्हटलं की शुभ अंक. म्हणजे मुराद सर नेहमीच सांगत असतात काय कुणासाठी धोका निर्माण होईल पाहायला जाईल मैदानाच्या आतमध्ये. हो हो पुन्हा एकदा चकवा देणारा चेंडू आपण पाहिलात. टप्पा पडल्यानंतर स्लो मध्ये चेंडू आणि वळण घेणारा चेंडू पाहिलात. चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक आशिषच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. सल्लगचे 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत श्यामने मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना श्याम धाव संख्या 13 आपण आकडा पाहतोय. 13 म्हटलं आकडा तर मुराद सर नक्कीच सांगतात अशुभ आकडा आहे. पाहायचा मैदानाच्या लोअर बुलटाज इथं अशुभ कुणासाठी ठरतोय तर टीम राजवाडी संघासाठी परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात. दुसरा आदरा बसतोय. आवेशला परतावा लागतंय. आवेशच्या बॅट मधून आपण षटकार एक चौकार पाहिला होता त्याच आवेशला आता मात्र परतावा लागतंय. दुसरा आदरा बसतोय टीम राजवाडी संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर काय कमालाची गोलंदाजी करताना दिसतोय मैदानात श्याम. आतापर्यंत पाहिलं तर त्याने चेंडू टाकलेत 4. त्यामध्ये पाहिलं तर 2 धावा मात्र खर्ची केल्यात. पहिला चेंडू त्याने 1 धाव दिली होती. दुसरा चेंडू वाईट टाकला होता. तिसरा चेंडू मात्र निर्धाव. चौथा चेंडू देखील निर्धाव आणि 5वा चेंडू देखील निर्धाव टाकलाय. सलगचे 3 चेंडू मात्र निर्धाव टाकले श्यामने. एक सुरेख गोलंदाजी आपण करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. श्याम पुढचा चेंडू पाहायचा आहे. नवीन फलंदाज बिग हिट केलाय. टायमिंग प्रॉपर शॉट प्रॉपर बॉलरला पाठवला. हवाई यात्रा सफर चेंडू आता सीमारेषा पार येतोय. षटकार 6 धावा देखील टीमच्या खात्यात जोडल्या जाणार. धाव संख्या आपण पाहिलात तर 19 आकड्यावर पाहतोय जिथे 2 फलंदाज बाद. धाव संख्या 19. या षटकातील शेवटचा चेंडू टाकायचा बाकी. मुजाहिदच्या बॅट मधून एक षटकार आलाय. पुन्हा एकदा बिग हिट करायचा ऑन साइडच्या रीतीने फटका खेळलाय. दोन्ही क्षेत्राचे थोडंसं पंपलिंग झालाय. एक धाव बुलबुल केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय
आणि दुसरी धाव देखील बलून पूर्ण करतायत फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 आकडे पाहतोय आपण. तर इथे षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकानंतर आपण टीम राजवाडी संघाचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय जिथे 2 फलंदाज बाद धावसंख्या 21. एकवीस धावा पाहतोय आपण ना. राजवाडी संघाचा अंतिम षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाज गोलंदाज नेम आशिषला पाहतोय. अंतिम षटक शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय आशिष. पाहिलं तर अंतिम षटक मात्र हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये मोठे फटके सातत्याने फलंदाज खेळत असतात. पाहायचं मोठे फटके खेळल्यापासून वंचित ठेवेल का आशिष मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना. स्ट्राईकला आपण राहिलला पाहतोय. नॉन स्ट्राईकला मुजाहिदला पाहतोय. बिग हिट केलाय. चेंडू पाहतोय आपण ऑन साइड मध्ये. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार जातोय. येतोय राहिलच्या बॅट मधून चौकार. चांगला फटका आपण पाहिलात. स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून फटका खेळलाय. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार गेलाय. या 4 धावा नक्की टीमच्या खात्यात जोडल्या जाणार. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. इथे अंतिम षटक आपण आशिषच्या माध्यमातून पाहतोय. अंतिम षटक म्हटलं तर का हाणामारीचं षटक असतं. स्लॉक षटक. या षटकामध्ये मोठे धावा मात्र नक्कीच मोठे फटके खेळत असतात फलंदाज. तेच खेळताना दिसत आहेत मुजाहिद आणि राहिल. धावसंख्या आहे 25. पुढचा चेंडू आशिषचा. कमबॅक करावा लागेल. पाहायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो कमबॅक केलंय. नक्कीच चांगला चेंडू आपण हाताला होता. ऑन साइड फटका खेळलाय. दुर्बल क्षेत्रात येणार तत्पर एक धाव मात्र बल पूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पाहतोय आपण 26 धावा. अजून पाहिलं तर या षटकातील 4 चेंडू टाकायचे बाकी आहेत. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला. 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच चांगला चेंडू हाताळला. 1 धाव आली. धावसंख्या आपण पाहतोय 26. आशिषचं षटक पाहतोय आपण. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आता पाहणार होता आपण मुजाहिदला. ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण नक्कीच पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. हो लोअर बुलटाच पाहिलात. चेंडू हवेमध्ये आहे. पाहिला जाईल. इथे केली गेली चूक फिल्डर कडून. चेंडू होतोय फरार. चौकार तर आलाय परंतु पंचाचं डिसिजन पाहायचं आहे आपल्याला. चार धावा. यस या 4 धावा नक्कीच टीमच्या खात्यात जोडल्या गेल्या. धावसंख्या आपण स्कोरबोर्ड पाहताय 30 धावा. आमचे भाई संवादकर सांगतायत धावसंख्या आहे 30. तिथे अंतिम षटक आपण श्यामच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा चेंडू असणार आहे मुजाहिदसाठी. हो हो बिग हिट केलाय. लाऊड शाउट. चेंडू सीमारेषा पार येतोय. षटकार. 6 धावा. काय बिग हिट पाहिलात आपण. चांगला फटका पाहिलात आपण. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. अंतिम षटक नक्कीच आपण पाहतोय आशिषाचं. आणि आशिष वरती केलेलं आक्रमण आतापर्यंत पाहिलं तर 15 धावा त्यांनी खर्ची केलेत. बॉल द्यायचे. इथले खेळाडूंना विनंती असेल चेंडू आणून द्यायचा आहे. मुजाहिदचा आपण बिग हिट पाहिलात. आतापर्यंत पाहिलात तर मुजाहिद 18 आकडे धावसंख्येवर खेळतोय. शॉर्ट चेंडू पुल केला. यस पॉवरफुल देखील ठरतोय. चेंडू जातो सीमारेषा पार. येतोय मुजाहिदच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड षटकार.
काय अफलातून फलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या पाहतोय आपण 42 धावा. शेवटचा चेंडू टाकायचा बाकी या षटकातील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अफलातून फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये मुजाहिदने. स्वतःवरती जबाबदारी घेतली. नक्कीच ओवेसला बाद केलं आणि स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये मुजाहिद. आणि जबाबदारी देखील पार पाडले मैदानाच्या आतमध्ये. अफलातून फलंदाजी 24 आकड्यावरती खेळतोय मुजाहिद. नक्कीच आपल्या कुठेतरी आपल्या टीमला सन्मानजनक धाव संख्याकडे नेण्यास यशस्वी ठरलाय मुजाहिद. आणि अंतिम षटक आशिष वरती केलेलं आक्रमण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आशिषच्या माध्यमातून कसा आड चालेल पाहायचा मैदानाच्या आतमध्ये. ओहो पुन्हा एकदा बिग हिट केलाय. यस चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय मुजाहिदच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड षटकार. अफलातून फलंदाजी लाजवाब. धाव संख्या आपण पाहतोय 48 धावा 47 धावा 48 धावा झालेत. तिथे जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य असणार आहे टीम बिवगर संघासमोर. सलगचे 3 षटकार आपण पाहिलेत मुजाहिदच्या बॅट मधून. नक्कीच ओवेसला आउट केल्यानंतर स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळला आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली मुजाहिदने मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी आतिफ लंबाडे यांची कमी राजवाडीला भासत तर असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू द्यायचे अफलातून फलंदाजी पाहिली आपण. 30 धावा नॉट आउट पारी आपण पाहिलीच मुजाहिदची. चांगली फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. त्याच्या बॅट मधून आपण 3 षटकार पाहिलेत. 4 षटकार पाहिलेत. एक चौकार देखील आलाय त्याच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी पाहिली आपण मुजाहिदची. 18 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष्य असणार आहे टीम बिवगर संघाला. कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पार करतील पाहायला जाईल. नक्कीच सर्व जबाबदारी पाहिली तर रोशन पार्टीवरती असणार आहेत. लेफ्ट हँड फलंदाज रोशन पार्टे याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. बिरवाडी क्रिकेट असोसिएशन आयोजित असोसिएशन चषक अंतिम दिवस फायनल डे. फायनल दिवसातील आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. या सामन्यातील विजयी संघ नक्की सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होणार आहे. या सामन्यासाठी पाहिलं तर नक्कीच खूप साऱ्या देणगीदारांचे आम्ही देखील बिरवाडी असोसिएशन कडून हार्दिक स्वागत व आभार मानतो. तर सलामीची जोडी आपण मैदानाच्या जाताना पाहतोय रोशन आणि आशिष याला. अठरा चेंडू आणि 49 धावांचं लक्ष्य असणार आहे टीम बिवगर संघासमोर. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये कोणती टीम विजय होईल. राजवाडी की बिवगर, बिवगर की राजवाडी नक्कीच पाहायला जाईल. धन्यवाद सतीश. अतिशय चांगलं असं समालोचन केलेलं आहे. दुसऱ्या सत्रातला समालोचनासाठी मी निश्चितच इथे दाखल झालेलो आहे. सतीश मोरे यांचा इथं निश्चितच धन्यवाद आहे. सतीशला विनंती केली जाते. धन्यवाद सतीश. अतिशय चांगलं असं वातावरण, शांत वातावरण. क्वार्टर फायनलचा हा सामना. 3 संघ हे उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले. त्यामध्ये मत्स्य ग्रुप, कुंभारवाडा ब्ल्यू स्टार, गाझी मोल्ला संघ आणि आझाद वरण संघ हे 3 संघ हे उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले. या संघामधला जे जिंकणार आहे त्या संघाचा ड्रॉ फुटला जाणार आहे आणि पहिले ड्रॉ येईल त्याचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. आणि चेंडू हे ठरवले जाते जुने द्यायचे की नवीन द्यायचे. सामना हा वेळेप्रमाणे ठरवलं जाईल. 4 षटकाचा का 3 षटकांचा हेही कळवलं जाणार आहे. फहीम गोलंदाजीसाठी सज्ज होते. मारा करणार आहे तो आतिशला.
आशिष फहीम आलेकर गोलंदाजीसाठी सज्ज होते. मारा करतो तो आशिषला. अतिशय चांगला असा सामना इथे पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू आणि हव्या धावा त्या 49. हलकाचा तटवतोय. यामध्ये चेंडू अतिशय पॉईंटमध्ये झेल काढून देतोय. खेळाडू लावतोय तिथंच झेल देतोय. एक अतिशय चांगली अशी गोलंदाजी फहीमची. पहिल्याच चेंडूवर आशिष सारखा एक तडाखेबाज फलंदाज मात्र बाद होतोय. आता मात्र संपूर्ण जबाबदारी राहणार आहे ती दर्शनवर. भिवकर विरुद्ध राजवाडी असं सरळ चालू असलेला सामना. आज या क्रिकेटच्या माध्यमातून 38 संघ एकमेकांच्या समोर टाकलेले आहेत. अतिशय चांगला असा लाईनमॅनची कामगिरी पार पाडतायत ते बारसगावचे ओमसाई बारसगावचे खेळाडू. त्यांना धन्यवाद देऊ तेवढे थोडे. उन्हामध्येही अतिशय चांगली याची लाईनमॅनची कामगिरी पार पाडतायत. आता दुपारचं सत्र हळूहळू स्पर्धा ही अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते. अंतिम टप्प्यामध्ये 3 संघ ते दाखल झालेले आहेत. त्यामध्ये मस्त ग्रुप कुंभारवाडा संघ, आझाद वरंद आणि ब्लू स्टार गाझी मोल्ला संघ बिरवाडी हा संघही दाखल झालेला आहे. आणि या संघामधला विजयीचा संघ हा उपांत्य फेरीमध्ये पण जाणार आहे. अतिशय सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू काही समजत नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अर्थातच बिलालच्या हातामध्ये विसावतो. चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. कुठल्याही अजून धावांचं खातं खोललं नाही. फलंदाज मात्र एक बाद झालेला आहे. तो म्हणजे तडाखेबाज आशिष तंबूमध्ये परतलेला आहे. आता मात्र मोठी जबाबदारी दर्शनला करावी लागणार आहे. दर्शनच्या बॅटमध्ये जोरदार असे फटके जर आले तरच सामना निश्चितच चुरशीचा पाहायला मिळणार आहे. स्पर्धा कुठलीही असू दे, आरिफ भाईंकडे आम्ही देणगीसाठी गेलो, आर्थिक मदतीसाठी गेलो का निश्चितच आम्हाला आर्थिक पाठबळ जे मिळतात त्यामध्ये निश्चितच प्रथम नाव येते. ते आरिफ अंतुले, इम्तियाजभाई माटवणकर, बशीर चाफेकर हे जे आहेत ते क्रिकेट वेडे असे व्यक्तिमत्व आहेत. यानंतर याच मैदानावर नाईट क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मानस पॅकर ग्रुप बिरवाडी आणि यांनी केलेलं आहे. त्यासाठीही हे मंडळी येणार यात काय वाद नाही. हलकाचा तटोचा चेंडू जातोय तो पावणीच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर निश्चित मिळणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते का पाहायचा आहे. प्रति षटकामागे माझे गुणलेखक कळवत आहेत की जवळजवळ 16 धावांची गती राखायची आहे. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या झालेली ती 1 बाद 2. बाद झालेला फलंदाज आशिष उतेकर तंबूमध्ये परतलेला आहे. पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे तो आशिष. धावसंख्या होती तेव्हा 0 धावसंख्या आणि 4 चेंडू तर आता संपलेले आहेत. 4 चेंडूमध्ये 2 धावा निघालेल्या आहेत. प्रति षटकामागे जवळजवळ 16 धावांची गती राखायची आहे. पहिलं षटक संपत आलेलं आहे. धावसंख्या झालेली ती 1 बाद 2. जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडूचं चकवतोय मात्र चेंडू निर्धाव एकामागून एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर धावा आणि चेंडू यातला अंतर वाढतोय. रन रेटही वाढतोय. खराब असं थोडंसं क्रिकेट काल ज्या भिवकर परवाच्या दिवशी जो भिवकर संघ खेळत होता त्या लयमध्ये खेळताना दिसत नाही. आता मात्र जोरदार फटका पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव घेत नाही. पहिला षटक संपते यशस्वी षटक तो फहीमचा. या षटकामध्ये त्यांनी हुकमी एक्का आशिषला तंबूमध्ये परत लावलेला आहे. धावसंख्या झाली ते 1 बाद 2. वेळेप्रमाणे बंटी आपण ठरवूया निश्चितच. कारण 4 षटकाचे का 3 षटकाचे. कारण चांगले सामने व्हायला पाहिजे. 4 षटकाचं खेळलं तर एक पॉवर प्लेचं षटक राहील आणि 3 षटकाचं खेळलं तर पॉवर प्ले राहणार नाही. हा कोणाचा मोबाईल. अतिशय चांगला असा संघ आहे भिवगर संघ. बलाढ्य संघ आहे. कुठल्याही प्रकारचा हान मारणार नाही. जोपर्यंत रोशन मैदानात आहे तोपर्यंत सामन्यातलं चुरस इथं पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल होते. फहीम गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. आसिम काळीश्री मंदिर एंडकडनं आसिम गोलंदाजी करतोय. मारा करतोय तो रोशनला. हो यामध्ये डाव्या उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतो तो स्वैर चेंडूचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा 42 नियमामधला एक नियम आहे तो म्हणजे स्वैर चेंडूचा. आणि या पद्धतीने अवांतर धावा वाढते. अतिशय चांगला असं क्रिकेट इथे पाहायला मिळते. या अगोदर 3 संघ हे उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले. मस्त कुंभारवाडा आझाद वरन आणि ब्लू स्टार बिरवाडी संघ. हो जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतोय तर नो बॉलचा फ्री हिट राहणार आहे. फ्री हिट राहणार आहे. पंच दक्ष आहेत.
अतिशय चांगली अशी क्रिकेट इथे पाहायला मिळते. सुंदर असे पंच लाभलेले आहेत, न्यूट्रल पंच आम्ही आणलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे कुठल्याही संघाला कुठल्याही प्रकारची वादग्रस्त निर्णय भेटला नाही पाहिजे, यासाठी प्रयत्न मात्र बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचे राहणार आहे. आणि खरोखरच खेळाडूंना जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडे आहे, की अतिशय चांगला खेळाडू वृत्तीने पंचांच्या निर्णय स्वीकारतायत. त्यामुळे सगळ्या संघांना धन्यवाद दिले जाते. दरम्यानच्या काळामध्ये आसिम गोलंदाजी करतोय, रोशनला जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, चेंडू जातो ते नईम कडम. एक धाव मिळते ती रोशनला, एक धाव मिळते ती संघाला. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक निश्चित हलणार आहे, परंतु मोठी धावांचा पाठलाग करायचा असेल तर षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावी लागणार आहे. ओमसाई बारसगाव, मस्त ग्रुप, कुंभारवाडा, काळभैरव, नडगाव संघ यांनाही धन्यवाद दिले जाते. प्रत्येक जण आपल्या परीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजकांना मदत करतोय. हा झमझमता चषक कोण घेऊन जातो हे पाहायचंय. हो, अतिशय सुरेख डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव, तर डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारले गेलेले. 4 धावा मिळतात. 4 धावांनी धावसंख्या मात्र आकडा गाठते ते 9-1 बाद 9. अजूनही सामने जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. क्रिकेट म्हटलं तर काय, क्रिकेट म्हटलं की माणसं जोडण्याचं एक सोपं असं उदाहरण खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये बघितलं तर आज 38 गावं आहेत, 38 संघ इथे दाखल झाले आहेत. प्रत्येक संघामध्ये 30 खेळाडू आहेत. त्यामुळे जवळजवळ 1200 खेळाडूंचा असोसिएशन असलेला हा बिरवाडी असोसिएशन आहे. त्यामुळे चांगला असं पदाधिकारी आहेत. बंटी बिरवाडकर सारखं आहेत, प्रशांत तरे आहेत, विलास शिंदे आहेत, प्रतीक कालेकर आहेत, संतोष उंबरटकर आहेत, सतीश मोरे आहेत. चांगले चांगले असे सदस्य यामध्ये खेळताना दिसत आहेत. पंचांचा इशारा येतो तो सोहेर चेंडूचा. अवंतरी धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या आता मात्र दुहेरी आकडा गाठते. धावसंख्या होती ती 10. सामना जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. एक शांत असा चालू असलेला सामना आहे. कुठल्या प्रकारची षटकार चौकारांची आतिषबाजी नाही. प्रेक्षकांना चौकार आणि षटकार पाहायचे असतात, परंतु अजूनही रोशनची बॅट शांत आहे. रोशनची बॅट जर तळपली तर मात्र सामना हा चुरशीचा पाहायला मिळणार आहे. बाद झालेला, अक्षरशः बाद केलेला असं म्हटलं तरी काय अवघड नाही. क्रिकेटची एक निश्चित रणनीती असते, त्यामध्ये हा खेळाडूला बाद केलेला आहे. नवीन फलंदाज होतो आदित्य. ह्याच महिन्यामध्ये 17 तारखेपासून इंटर MIDC ची क्रिकेट स्पर्धा, त्यामध्ये पोलीस संघ हे दाखल झालेला आहे. आणि पोलीस संघ बघितला तर यावर्षीचा तगडा संघ म्हणून पोलीस संघाकडे पाहिलं जाते. त्यामध्ये रुपेश पवार आहे, समीर चिरशिवकर आहे, रोशन जाधव आहे, संजय जाधव आहे. एकापेक्षा एक असे दिग्गज खेळाडू या संघामधनं खेळताना दिसणार आहेत. कोंडाळकर तर निश्चित आवडता प्लेअर आहे. चेंडू मारतो ते डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. बघता बघता चेंडू सीमा पार. चुकीला या मैदानावर माफी नाही. एकदा खेळाडू क्षेत्ररक्षक चुकला तर निश्चितच चेंडू हा सीमारेषा पार जातोय, कारण खेळपट्टी आउटफील्ड ही खूपच फास्ट आहे. 4 धाव मिळतात. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2-14. या सामन्यातला जो पराजित होईल तो 5 क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. 5 क्रमांकासाठी बक्षीस इथं आहे, त्याची नोंद घ्यायची. या match खऱ्या अर्थाने अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय आसिम. सुंदर असं षटक टाकतोय, वेगवर परिवर्तन गोलंदाजी करतोय. जसं रोशनची बॅट फिरते त्याच्या अगोदरच चेंडू स्लो करतोय. चेंडू बॅट फिरल्यानंतर बॅटच्या टप्प्यातून पट्ट्यातून चेंडू जातोय. खऱ्या अर्थाने अतिशय भेदक अशी गोलंदाजी आसिफ करतोय. नाही, यामध्ये यशस्वी होते ते 1 धावांसाठी. पुन्हा एकदा आपल्याकडे बॅटिंग ठेवतोय, परंतु धावा आणि चेंडू यातला अंतर बघितलं तर मोठा असा अंतर आहे. 15 धावा झालेले आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. एक षटक आणि 34 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवर जवळजवळ षटकार मारावे लागणार आहे. थोडंसं आपण बघितलं तर सामन्यावर पकड राजवाडी संघाने मिळवलं असं म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. फैम आपलं जरा फाट घ्यायचा. अजून आपल्या 2 सेमीफायनल आणि अंतिम सामना खेळवायचा आहे. जर 4 षटकात आपल्याला सामना खेळायचा असेल तर आपल्याकडनं सहकार्याची गरज आहे.
आता मात्र अल्तमश गोलंदाजीसाठी सज्ज होते. अल्तमश गोलंदाजीसाठी सज्ज होते. मारा करतोय तो रोशनला. रोशनवर मात्र पूर्ण मदार होती. तो रोशनची बॅट मात्र काही तळपत नाही. रोशनची जर बॅट तळपली असती तर सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळाली होती. परंतु आता 6 चेंडू आहेत आणि तब्बल 34 धावांची गरज आहे. 33 धावांची 34 धावांची गरज आहे. आज मात्र बॅट काही तळपत नाही. एकेरी दुहेरी धावांमध्ये बदल होते, परंतु धावांचा पाठलाग करण्यात हे अपेक्षित होते. धावसंख्या झाली ती 16. अजूनही सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. पूर्णतः एकतर्फी झालेला हा सामना असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही. तर ज्यावेळी आशिष बाद झाला त्यावेळी थोडंसं दडपण घेतल्यासारखा हा संघ खेळताना दिसतोय. रोशनवर मात्र पूर्ण जबाबदारी होती. रोशनची बॅट मात्र काही तळपली नाही. यानंतर लगेचच सेमीफायनलचे ड्रॉ काढले जाणार आहेत. याची नोंद घ्यायची. पहिली सेमीफायनलचा ड्रॉ येईल ते पहिली सेमीफायनल, दुसरी ड्रॉ येईल ती दुसरी सेमीफायनल. पहिल्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील त्या पहिली सेमीफायनल, दुसऱ्या ज्या 2 चिठ्ठ्या निघतील त्या दुसरी सेमीफायनल, असा सामने होणार आहेत. आणि 4 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं खेळपट्टी आउटफील्ड अतिशय वेगवान आहे. चुकल्यानंतर चेंडू हा बघता बघता सीमारेषा पार होतोय. हा भव्य दिव्य मैदान आहे. अजूनही 10 यार्डची ही मैदान वाढवलं जाणार आहे. म्हणजे 65 यार्डचा जो टेनिसला 65 यार्डची जी सीमारेषा असते त्या पद्धतीचं हा मैदान केलं जाणार आहे. एम-आय-डी-सीच्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या अगोदर हा मैदान मात्र थोडंसं वाढवलं जाणार आहे. आज जर बघितली तर 55 यार्डची ही सीमारेषा आहे. 65 यार्डची सीमारेषा ही चारी बाजूनी करण्याचा मानस हे MMA ने राखलेला आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न यावेळी फसते. पूर्णतः सामना एकतर्फी होताना दिसते आणि सामना मात्र निश्चित पकड मात्र राजेवाडी संघ या सामन्यात मिळवते असं म्हटलं तरी काय अवघड ठरत नाही. नवीन फलंदाज ते स्वप्नील. चार धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र झपकन वाढते. धावसंख्या पोहोचते ती 20-23. सेमीफायनल आणि फायनलसाठी मात्र दीपक मंडले सर असणार आहे. त्यांच्याबरोबर असणार आहे प्रतीक आहे. त्यामुळे चांगला असं समालोचन असल्यानंतर निश्चितच खेळाडूंना एक जोश असतो. आणि दीपक म्हटले की पूर्ण महाड पोलादपूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले हे समालोचक आहे. जरा राजेवाडी संघ अभिनंदन, हार्ड लक भिवघर संघ. चारही कर्णधारांनी इथे वरती यायचंय. अंपर तोपर्यंत आपलं लंच टाइम करून घ्यायचंय. 10 मिनिटातच सामने लगेच चालू होणार आहे. जरा झटपट वरती यायचे. चारच संघांनी यायचे, कर्णधारांनी यायचंय. चिठ्ठी आपल्याला सगळ्यांना दाखवली जाणार आहे. पहिली ड्रॉ काढली जाणार आहे आणि चारही चिठ्ठ्या आपल्याला दाखवल्या जातील याची नोंद घ्यायची. सामना हा 4 षटकांचा राहील. चेंडू हे नवीन दिले जातील याची नोंद घ्यायची.